ठाण्यामध्ये TMT बसने एका महिलेला उडवलं आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बघितली तर 18 तारीखला ही घटना घडली होती. मी त्याच ठिकाणी आहेत. ह्याच ठिकाणी महिलेला ह्या TMT बसनी धडक दिली होती आणि जो बस चालक होता तो ह्या ठिकाणी फरार झाला होता आणि ह्या महिलेला या बाकडावर बसवण्यात आलं होतं. मात्र प्रथम उपचार म्हणून तिला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्याची गरज होती. मात्र कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्यांनी तिला ॲम्ब्युलन्समधून न नेता तिला ह्या बाकड्यावर बसवलं होतं आणि त्यामुळे त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती, रक्तबंबाळ झालं होतं. मात्र तरी देखील इकडच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी त्या महिलेला प्रथम उपचारासाठी दवाखान्यात नेलं नव्हतं. मात्र या उपचारासाठी आता ती महिलेचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच आता ठाण्यातील जे मनसे आहेत ते आक्रमक झालेत. सध्या बस TMTच्या ऑफिसमध्ये हे मनसे पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि जाब विचारण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. मात्र कोणत्याही प्रकारचं त्यांना देखील या ठिकाणचं उत्तर दिलं जात नाही. मात्र मनसे आक्रमक झाले. त्यांची एकच भूमिका आहे, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि जो बस चालक आहे त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी मनसेकडून केली जात आहे. आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल, 18 तारीखची ही घटना आहे, महिलेला उडवलं आणि प्रथम उपचारासाठी तिला पहिला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्याची गरज असते, कारण की पहिलं जी महिलाचा अपघात झाला तिला दवाखान्यात नेण्याची गरज असते. मात्र कुठल्याही प्रकारे त्या महिलेला नेलं नव्हतं. दुर्दैवी आहे. बोलताना मला आता काय सांगू तुम्हाला, अशी अंगाची आग झाली ना, ह्यांना वाटते पहिले फोडून काढावे. तुम्ही सगळे ह्यांच्याकडे म्हणणं असतं की मनसेवाले मारतात, ह्यांना मारा लाजा ना. ज्या वेळेला ह्या बाईला बिचारीला उडवलं, तिला उडवलं तर ठीक आहे, त्याच्याकडून झाली असेल, चुकून झालं, पण एक माणुसकी असते ना की पटकन उतरून बाबा काय तुला आई काय लागलं, हिच्या तर हातावरून बस गेले तर पहिलं ॲम्ब्युलन्सला कळवून औषधोपचार करायला पाहिजे होते. तिचा जीव वाचला असता, बाकी काय नाही, जीव वाचला असता, तिचा हात कट झाला असता, पण आज त्यांच्यावर राहिले असते ना. आम्हालाही माहीत नव्हतं. आज हे आले, ऑफिसमध्ये आले, मला भेटले, मला असं असं झालं आहे आणि तेवढ्यात मला मुंबईवरून फोन पण आला साहेबांच्या इथून की अरे असं असं झालं, रवी काय झालं, तुम्ही काय केलं. बघितले फोटो तर माझ्या अंगाची आग झाली. बोलत चल आम्ही येतो. अजूनपर्यंत त्या ह्याला पकडला नव्हता. कोणाला? त्या ड्रायव्हरला. मी आल्याला सांगितलं त्या ड्रायव्हरला पकडलं तोपर्यंत आम्ही हटणार नाही, आम्ही थोडा वेळ बघू, कारण आमच्या तुम्ही काय केस कराल फरक नाही, पण ह्यांना एखादा कोणा धोपडलेच असते आज. कारण का तुम्हाला माणूस की मेली तुमची साला, ती 1 तास तुम्ही बसवते त्या बाईला. एवढं कोणाला एकाला नाही वाटलं की बाबा ॲम्ब्युलन्स बोलवावी. त्यांनी एवढं जाऊ द्या सौजन्य, पोलिसांना नाही सांगितलं एवढं मोठं झालेलं केस. नंतर त्यांच्या मुलाला फोन केला काही ड्रायव्हर लोकांनी. त्याच्यानंतर मुलगा आल्यानंतर आईला रिक्षात घालतो. तिने सांगितलं मुलाला की बाबा मला एका TMTवाल्याने ठोकलाय, मला आता राहवत नाही. आणि तिने शिवाजी हॉस्पिटल नाही बघितलं. शिवाजी हॉस्पिटलच्या येण्याच्या अगोदरच तिचा जीव गेला. मग याला जबाबदार कोण? हे लोक नाहीत जबाबदार, ह्यांचे अधिकारी जबाबदार नाहीत. ह्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तो त्यांचा बेहरे जो अधिकारी आहे त्याला एक शरम नावाचा प्रकार नाही. मला सांगतोय की मी आता फ्लाईटमध्ये कुठे काशी करायला झाला मला माहीत नाही, फ्लाईटमध्ये मला काय माहीत नाही. मग ह्यांनी यांच्या अधिकाऱ्यांना पण नाही सांगितलं इथे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. तो हलगर्जीपणा म्हणावा का? कारण हलगर्जीपणा पण तो हा शब्द कमी पडेल. हलगर्जीपणा पण हा शब्द कमी पडेल ह्या चोरांना. अरे जो प्रमुख आहे याचा ह्यालाच माहीत नाही एवढा मोठा ॲक्सिडेंट झालाय तो. मग हे करतात काय? आता एक सांगतो, मी ना रजेवर होतो, दुसऱ्या दिवशी कळलं नाही तुम्हाला काय झालं ते. तुम्ही सरास अशी उत्तरं उडवाडीची उत्तरं देता. मग यांच्या तो प्रेमाने बोलायला पाहिजे, ह्यांना धोपटायला नको. 24 तास उघडं असतं. त्या महिलेचा अपघात झाला त्याचे हे देखील आहेत, मुलगा देखील आपल्यासोबत आहे. काय झालेलं नेमकं? आजींनी तुम्हाला फोन केला त्यावेळी काय झालेलं, काय संभाषण तुमचं झालेलं? मला भावाचा फोन आला, मी कामावर होतो नाईटला. भावाचा फोन आला की आईचा ॲक्सिडेंट झालेला आहे या ब्रिजवर. तर मी म्हटलं तू जवळ आहेस, तू पुढे जा, लवकर पुढे जा तू. तर तो आला. इथे आल्यावर आई म्हणजे एकदम अवस्था तिची खराब होती. त्यावेळेला तो 2 मित्रांना घेऊन आला, तिला रिक्षात बसवलं आणि तिला शिवाजी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. त्या दरम्यान आईने सांगितलं भावाला, भावाने विचारलं की कसं झालं, काय झालं ॲक्सिडेंट. तर तिने सांगितलं की ह्या ब्रिजजवळ ॲक्सिडेंट, मला हातावरनं बस गेली हातावर आणि मला पब्लिकनी उचलून इथे आणून ठेवलं आहे, पण मला जवळजवळ इथे बसून अर्धा तास झालेला आहे. माझं बोलण्याचा उद्देश हेच की कमीत कमी त्यावेळेला तरी ॲम्ब्युलन्स किंवा काहीतरी यांनी सहानुभूती दाखवायला पाहिजे होती. पुढचं जे होईल ते होईल. कदाचित असंही वाटलं असतं आम्हाला की हा जो ड्रायव्हर आहे, हा जो कंडक्टर आहे, ह्याच्यातून झाली चूक, पण तो थांबला, तिला उपचारासाठी केलं, पण त्यांनी तसं केलं नाही आणि या लोकांनीही काही केलं नाही. आणि समोर घडलेली घटना, याचा अर्थ हे सर्वांना माहिती आहे, पण हे कोणी कॉपरेट करायला बघत नाही आहे. पण तुम्ही ज्यावेळी अपघात झाला, तुमची
आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळी ह्या ठिकाणी तुम्ही आला होता का? तुम्ही जाब विचारला का हे का झाला थोडा? मी विचारलं. सकाळी 4 वाजता आलो मी. पोलीस इन्स्पेक्टर होते माझ्याबरोबर, लहाने साहेब होते आणि गिरीश म्हणून एक सर होते. तर त्यांच्याबरोबर आलो. त्यांनी इथे बघितलं, पंचनामा केला. या बूथमध्ये 4 जण बसले होते. त्यांना मी विचारलं, काल ज्या बाईचा ॲक्सिडेंट झाला ती माझी आई आहे. तर हे घटना जी झाली ती इकडे झालेली आहे असं आम्हाला समजलं आहे. यांची उडवाउडवीची उत्तर होती, नाही नाही इथे नाही झालं, खाली झालं आहे. मी त्यांना प्रश्न केला, जर ते खाली झालं आहे, तुझ्या हाताला पायाला लागलं आहे, हात फाटला आहे, चेंदा झाला आहे, पब्लिकनी आणि तुमच्या ड्रायव्हरनी या सीटवर आणून बसवली का तिला? जर हे खाली झालं आहे तर मी सोडणार नाही तुम्हाला म्हटलं. आणि मला विश्वास होता की मनसे कार्यकर्त्यांकडे गेलो तर हेच मला न्याय देतील. इकडनं तुम्हाला उत्तर मिळालं, त्यानंतर तुम्ही मनसेंची भेट घेतली आणि तुम्ही जाब विचारला? हो. आज 18 तारखेला झालेली गोष्ट आहे. आज 7 दिवस झालेत, काही कारवाई नाही, काही नाही. अजून मी किती वाट बघायची? मागणी काय असेल? मागणी काय असेल? माझी मागणी हीच असेल की जे काय जे माझ्याबद्दल जे घडलं आहे ते इतर कोणाबद्दलही घडू नये. आणि हे जे हलगर्जीपणा करतायत हे कर्मचारी, यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, हेच माझं मागणं आहे. आपण जर बघितलं, जो बस चालक आहे, जो दोषी आहे, त्याच्यावर कडक कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी आता मनसे पदाधिकारी आणि ज्या आईचा मुलगा आहे ते करत आहेत. कॅमेरामॅन योगेश सावंतसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.